नमस्कार. जानकीने मायाला फसवल्यामुळे माया खूपच चिडलेली असते. माया जानकीला बोलते, जानकी, आज तू जे काही केलंस ना त्यामुळे मी तुला माफ करणार नाही. आता तर तू बघच, तुझी लेक आणि तुझी भेट कधीच होणार नाही. जानकी, तुला ओवीला कधीच भेटता येणार नाही. तेव्हा मात्र जानकीच्या हातातून मोबाईलच खाली पडतो. तेवढ्यात तिथे ऋषिकेश आलेला असतो. ऋषिकेश जानकीला बोलतो, जानकी काय झालं, का घाबरतेस तू? जानकी, एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी मी आपल्या ओवीला परत आणणार. माझ्यावरती विश्वास आहे ना? तेव्हा जानकी बोलते, ऋषिकेश, ऐश्वर्याला सोडवण्यासाठी मी हे सगळं केलं, पण खरं सांगू का ऋषिकेश, यामध्ये मी मात्र माझ्या ओवीला विसरले. ऋषिकेश, तुम्हाला समजतंय ती माया काय म्हणतीये? माझ्यातली आई तिला बघायची आहे. मी काय काय करू शकते ते तिला पाहायचं आहे. ऋषिकेश, तुम्हीच आता विचार करा. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, जानकी, तुला समजतंय तिने तुझ्यामधल्या आईला आव्हान दिलंय आणि तू आता शांत बसणार आहेस? जानकी, तू तुझ्या मुलीसाठी काहीच करणार नाहीस का? अगं, त्या ऐश्वर्याने आपल्याला किती त्रास दिला, आपल्याला पिडलं, तरी सुद्धा तू तिच्यासाठी उभी राहिलीस. तिला सोडवलं जेलमधून, मग स्वतःच्या मुलीसाठी तू काहीच करणार नाही? मायासमोर तू नतमस्तक होणार आहेस का? तेव्हा लगेच मोठ्याने जानकी बोलते, नाही ऋषिकेश, नाही. आता मी जरा हतबल झाले होते, स्वतःला खूपच कोचत होते. असं वाटत होतं की नाही, मी हरले, सगळं काही संपलं. पण नाही ऋषिकेश, आता मात्र मला सगळं काही समजून चुकलंय. आता मला त्या मायाला दाखवून द्यायचं आहे माझ्यातली आई काय काय करू शकते. तेवढ्यात मात्र इन्स्पेक्टर साहेबांचा फोन आलेला असतो आणि इन्स्पेक्टर साहेबांनी ऋषिकेशला सांगितलेलं असतं, ऋषिकेश साहेब, ज्या बाईकवरून ती माया पळाली होती त्या बाईकवाल्याला आम्ही पकडलंय आणि त्यांनी माया कुठे राहते त्याचा पत्ता सुद्धा दिलाय. हे ऐकून जानकीला खूप बरं वाटतं. तेव्हा लगेच जानकी ऋषिकेशला बोलते, ऋषिकेश, चला आता आपल्याला आपल्या ओवीला घेऊन यायचं आहे ऋषिकेश. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, जानकी, तू तयार आहेस? तेवढ्यात जानकी बोलते, हो मी तयार आहे. तेवढ्यात तिथे सौमित्र आणि सारंग सुद्धा आलेला असतात. तेव्हा लगेच सारंग बोलतो, जानकी वहिनी, मी सुद्धा तयार आहे, मी सुद्धा तुमच्या सोबत येणार. तेव्हा ऋषिकेश बोलतो, नको सारंग, जेवढं केलंस तेवढं पुरेसं आहे. तुझ्याचमुळे आमची ओवी धोक्यात आहे, माहिती आहे ना तुला? तेव्हा लगेच जानकी बोलते, एक मिनिट ऋषिकेश, तुम्ही काय बोलताय? ऋषिकेश, तुम्ही जे वागताय ते चुकीचं वागताय. ऋषिकेश, सारंग भाऊजींशी तुम्ही या भाषेत बोलू शकत नाही. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, गप्प बस जानकी, आजपर्यंत या सारंगसाठी काय नाही केलं, सगळं काही केलं आणि मला आता हा विषय वाढवायचाच नाहीये. ऋषिकेश, मी सांगते ना, सारंग भाऊजी आणि सौमित्र भाऊजी आपल्या सोबत येणार म्हणजे येणारच आणि मला या विषयावर काही एक बोलायचं नाही. तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, जशी तुझी मर्जी, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या या निर्णयामुळे आज सुद्धा ओवी आपल्याला जर का भेटली नाही तर मात्र जानकी, मी काय करेन ना ते तुला माहिती नाही. तेव्हा लगेच जानकी बोलते, ऋषिकेश, आज मला माझं मन सांगतंय की आपली ओवी आपल्याला मिळणार. तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, जानकी चल. इकडे माया मात्र खूपच चिडलेली असते. माया म्हणते, आज आज ती ऐश्वर्या माझ्या तावडीतून सुटली. तिला बरोबर अडकवलं होतं, पण तरी सुद्धा ती जेलमधून कायमची सुटली आहे जानकीमुळे. पण जानकी, मी तुला सहजासहजी जिंकू देणार नाही. तेवढ्यात मात्र जानकीची एंट्री तिथे झालेली असते आणि जानकी मोठ्याने ओरडते, माया. तेव्हा मात्र माया दचकते. मायाला काय बोलावं तेच कळत नाही. माया मोठ्याने बोलते, जानकी, तू तू इथे काय करतेस? तेव्हा क्षणाचाही विलंब न करता मायाच्या सनसनीत कानाखाली जानकी चढवते. तेव्हा माया खाली पडलेली असते. त्यावेळेला माया मोठ्याने बोलते, हिम्मतच कशी झाली तुझी माझ्यावरती हात उचलायची? कोण समजतेस कोण तू स्वतःला? तुझी लायकी तरी आहे का माझ्या समोर उभं राहायची? तेव्हा लगेच माया असं बोलतात जानकी बोलते, गप्प बस. अगं माया, तुला लाज नाही वाटत? स्वतःच्या स्वार्थासाठी तू किती खालच्या थराला जातेस.
अगं तुला कळतच नाहीये की तू किती चुकीचं वागतेस ते. तेव्हा लगेच माया बोलते, गप्प बसायचं आता. आता मला तुझं काहीच ऐकायचं नाही. जानकी, आधीच तू खूप मोठी चूक केलेस आणि आता तू खूप मोठी चूक करतेस. जानकी, आता मात्र मी तुला माफ करणार नाही. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतोय, माया गप्प बसा, उगाच शहाणपणा करू नकोस आणि आत्ताच्या आता इथून चालती पड. तेव्हा लगेच माया बोलते, ऋषिकेश तुम्हाला काय वाटलं तुम्ही जिंकलात? ऋषिकेश, कितीही काही झालं ना तरी सुद्धा मी तुम्हाला जिंकू देणार नाही. आता मात्र तुम्ही इथनाच चालतं पडायचं. तेव्हा मात्र ऋषिकेशला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला लगेच मोठ्यानी जानकी बोलते, पुरे झालं आता. आता हा विषयच समाप्त झाला आणि मला आता या विषयावरती वादच घालायचा नाहीये. हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल. फक्त आम्हाला आमची मुलगी कुठे आहे ते सांग. माया, बाकी तुझ्याशी माझं काही एक देणं घेणं नाही. तेव्हा मात्र लगेच माया मोठ्याने बोलते, जानकी काही झालं तरी सुद्धा मी तुला ओवी कुठे आहे हे कधीच सांगणार नाही. तेव्हा लगेच जानकी बोलते, माया आतापर्यंत तू ह्या जानकीला पाहिलंस, पण आता तिच्या मधल्या आईला तू पाहशील आणि तुझी चांगलीच बोलती बंद होईल. तेव्हा मात्र मोठ्यानी माया बोलते, काय करणार आहेस तू जानकी? जानकी, तू कितीही काहीही केलंस तरी सुद्धा तू माझ्याशी पंगा घेऊ नकोस, नाहीतर तुझी वाट लागेल. तेव्हा लगेच जानकी बोलते, गप्प बस, आता एक शब्द सुद्धा बोलू नकोस, नाहीतर तुझी कशी वाट लागेल ना ते तुलाच कळणार नाही. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला लगेच ती मोठ्याने बोलते, पुरे झालं आता. तेवढ्यात आतून मोठ्याने आवाज येतो, आई, आई मला इथून सोडव ना. आई, खरंच मला इथे कंटाळा आला. हे ऐकून मात्र सारंग बोलतो, जानकी वहिनी, आपली ओवी आताच आहे. तेवढ्यात माया तिथे जाण्याचा प्रयत्न करत असते, पण तेवढ्यात मात्र पोलिसांची धाड तिथे पडलेली असते आणि मायाला त्यांनी पकडलेलं असतं. तेव्हा मात्र माया बोलते, जानकी तू हे योग्य करत नाहीयेस. जानकी, हे सर्व इथल्या इथे थांबव. तेव्हा लगेच जानकी बोलते, आता सगळं काही संपलंय माया, सगळं संपलंय आणि मी तुला सुखाने जगू देणार नाही. तू माझ्या मुलीची जी वाट लावलीस ना तशीच वाट मी तुझी लावणार. तुझ्यामुळे इतके दिवस आमची मुलगी आमच्यापासून लांब राहिली. आता मात्र आम्ही तुला माफ करणार नाही. इन्स्पेक्टर साहेब, हिला घेऊन जा आणि कठोरातली कठोर शिक्षा हिला करा. तेव्हा मात्र माया बोलते, जानकी तुला काय वाटतं तू जिंकलीस? त्यावेळेला लगेच जानकी बोलते, माया हो मी जिंकले, तू तुझी हार स्वीकार कर. तेव्हा लगेच मोठ्यानी माया बोलते, जानकी मी माझी हार कधीच मान्य करणार नाही. जोपर्यंत मी तुला संपवत नाही तोपर्यंत ही माया तुला सारखी सारखी त्रास द्यायला येणारच. तेव्हा मात्र मायाची खूपच चिडचिड झालेली असते. माया मोठ्याने बोलते, पुरे झालं जानकी, आता गप्प बस, उगाच वाद घालू नकोस. जानकी, कारण तुझ्या या गोष्टींचा मला त्रास होतो. तेव्हा लगेच जानकी बोलते, माया आता हे सगळं समाप्त कर आणि इथनं निघून जा. तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब मायाला फरफटत नेत असतात. तेवढ्यात ओवी बाहेर आलेली असते आणि ओवीला बघून जानकी खूपच खुश होते. जानकी बोलते, ओवी बाळा, खरंच थँक्यू, तू स्वतःला हरू दिलं नाहीस. तेव्हा लगेच ओवी बोलते, आई अगं मी तुझीच मुलगी आहे, मी कशी हार मान्य करेन? आणि तसंही आई, मला माया आंटीचा सगळा डाव समजत होता. माया आंटी कसं आणि काय काय करते हे सगळं कळत होतं. त्यावेळेला लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो, जानकी, जानकी शेवटी तू आज करून दाखवलंसच, तू तुझ्या ओवीला सोडवलंसच. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, हो पण माया चॅप्टर कायमचा क्लोज झालाय असं नाही. ऋषिकेश, माया काहीही करू शकते. ऋषिकेश, मायाला शांत केलं पाहिजे. त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो, पण ती तर आता गजाड आहे ना. तेव्हा लगेच जानकी बोलते, नाही ती गजाड असली तरी ती आपल्याला धमकावून गेले
ऋषिकेश, आपण तिच्या धमकीकडे असं दुर्लक्ष करून चालणार नाही. तेव्हा मात्र ऋषिकेशला खूपच काळजी वाटत असते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर माया चॅप्टर कायमचा क्लोज होईल की पुन्हा एकदा मायाची एंट्री होईल? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.